महाराजांचं वय होतं अवघं 25 वर्ष. सगळ्या पहिलवानांना त्यांनी पाडलं. आता त्यांची शेवटची कुस्ती होणार होती पंजाबच्या अतिशय बलाढ्य पहिलवानाबरोबर, पण जो महाराजांनी त्यालाही पडलं आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला एवढा आनंद झाला. महाराज आज पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीयन तरुणाने ही स्पर्धा जिंकली आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला आनंद झाला. आणि सद्गुरू जोग महाराजांची त्या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. हत्तीच्या अंबारीमध्ये जोग महाराजांना बसवण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदंग वाजवत, पाऊल्या खेळत, तुताऱ्या वाजवत त्या ठिकाणी जोग महाराजांची मिरवणूक निघाली. आणि ही मिरवणूक बरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात आली. समोर एक महात्मा माताये रुद्ध प्रदक्षिणा करत चालले होते. त्या महात्म्याचं नाव होतं योगीराज गंगागिरीजी महाराज. कोणी डोक्यावरती छत्र धरलेलं होतं तर कोणी लोकांची गर्दी बाजूला करत होतं. महात्मा हरिपाठ करत चालले होते. त्यावेळेला जोग महाराजांचं वय होतं अवघं 25 वर्ष. आणि अंबारीमध्ये बसलेला हा तरुण मनामध्ये विचार करतो की काय या महात्म्याची मस्ती, काय या महात्म्याची धुंदी. अहो पायी चालला, पण याच्या इतकी मस्ती, याच्या इतकी धुंदी आपल्याला नाही. आज आपल्याकडे सगळं आहे. हत्तीच्या अंबारीत आपण बसलेलो आहे. ढोल ताशांच्या गजरात तुतारा वाजवत जय घोष करत आपली मिरवणूक चालली. पण या महात्म्या इतका आनंद आपल्याला नाही. विठ्ठल विठ्ठल याची मस्ती, याची धुंदी आपल्याला यायला पाहिजे. आवाज आपले तसंच झाले. आज आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे सगळं आहे, पण आपल्या जीवनातला आनंद मात्र हरवलेला आहे. आपल्याला फोटोग्राफरने सांगावं लागतं थोडस हसा ना. का आपल्याकडे सगळं आहे, पण ती सगळी साधन सामग्री आपण ज्याच्या करता जमवली आहे ते परम प्रयोजन म्हणजे समाधान, आनंद जो आहे ना आपल्या जीवनातला हरवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अंबारीमध्ये बसलेला तरुण खाली उतरला. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाला. आपली ओळख करून दिली. महाराज मी विष्णू पहिलवान, रोज 1000 दंड बैठका काढतो. माझी मिरवणूक निघाली महाराज. का सगळ्या पहिलवानांना मी पाडलं, पंजाबचा मानसिक सुद्धा पाडला. माझी मिरवणूक निघाली. महात्मा काहीच बोलले नाही. महाराज एकच वाक्य सांगितलं, बाळा तू सगळ्यांना पाडशील जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत, पण आयुष्यामध्ये एक पहिलवान तुलाही लोळल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वाक्य सांगितलं आणि महात्मा निघून गेले. सद्गुरू जोग महाराजांच्या लक्षात आले की म्हातारपणामध्ये जरा पडते ती परास्त करत असते. कारण आपल्या आयुष्यामध्ये एक दिवस आपल्यालाही लोळल्याशिवाय राहत नाही आणि तो आपल्याला घ्यायला आल्याच्या नंतर आपलं काही चालतं का. सद्गुरू जोग महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याच क्षणी जोग महाराज आळंदीत आले आणि आळंदी क्षेत्रामध्ये त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य हे परमार्थाकरता व्यतीत केलं. म्हणजे कधी कधी असंही होतं की मोठी माणसं लहानांना उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल उपदेश करतात, तर कधी कधी असंही होतं की मोठी माणसं मोठ्यांनाच उपदेश करतात. पण कधी कधी असंही होतं लहान माणसं मोठ्यांना उपदेश करतात. महाभारतामध्ये एक प्रसंग आलेला की कौशिक नावाचे मुनी तपश्चर्या करता ध्याना करता एका झाडाखाली बसले. त्याच्या झाडाखाली बसलेले होते का, त्या झाडावरती एक बगडी बसलेली होती आणि ती बगडी मात्र त्या ठिकाणी कलकल 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 करत होती. पण ध्याना करता, पूजे करता, तपश्चर्या करता जागा पवित्र असावी लागते, भूमी पवित्र असावी लागते. महावैष्णव माऊली ज्ञानोबाई सांगतात, पर्यावश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथे निगुण मठ होवावा शिवालय. जागा पवित्र असावी, भूमी पवित्र असावी. गोदावरीचा काठ असावा, इंद्राणीचा काठ असावा, चंद्रभागेचा काठ असावा. महाराज चांगली मानसिकता आहे आणि बसले ध्यानाला. पण आता ती बघायची किती झालं तर ती पक्षीच ना. मग ती कलकल करत असणार
बगळीने कौशिक मुनीच्या अंगा खांद्यावरती देह धर्मानुसार दहधर्म उरकला, म्हणजे विष्ठा केली. माता तिने कौशिक मुनीच्या अंगा खांद्यावरती विष्ठा केल्याच्या नंतर त्यांच्या पूजेमध्ये, ध्यानामध्ये, तपश्चर्येमध्ये व्यत्यय आला. कौशिक मुनींना राग आला. म्हटले आता परत आपल्याला स्नान करावं लागेल. मग त्या बगळीचा राग आला आणि अत्यंत क्रोधाने कौशिक मुनी त्या बगळीकडे बघू लागले. आणि बघितल्याबरोबर झालं काय, ती बगळी जागच्या जागी जळून भस्मसात झाली. राख झाली तिची. कौशिक मुनींना सुरुवातीला अत्यंत वाईट वाटलं, पण नंतर पुन्हा त्यांना समाधान वाटलं की आज खऱ्या अर्थाने आपली तपश्चर्या सिद्ध झाली. का? आपल्या नुसत्या बगनाने बगळी जळून भस्मसात झाली. आनंद वाटला. दुपार झाली, भूक लागली. जोडी खांद्यावरती घेतली आणि भिक्षा मागण्याकरता गावामध्ये गेले आणि एका माऊलीच्या दारासमोर उभं राहून आवाज दिला, ओम भिक्षा देही. ती माऊली आपल्या पतीची सेवा करत होती. तिचा पती आजारी होता. तिला येण्याकरता थोडा उशीर झाला आणि यांच्या क्रोधाचा पारा आणखीनच वाढला. म्हटले माहित नाही माझ्या डोळ्यात किती ताकद आहे. थांब म्हटले, आता या बाईला सुद्धा त्या बगळी सारखंच करतो. महाराज थोड्या वेळाने ती माऊली हातामध्ये भाकरी घेऊन बाहेर आली. आणि ती बाहेर आल्याबरोबर कौशिक मुनी अत्यंत डोळे फाडून अत्यंत क्रोधाने तिच्याकडे बघू लागले. पण त्या माऊलीने जे उत्तर दिलं ते अत्यंत गोड आहे. ती म्हणायला लागली, ऋषीवर, अहो तुमचे डोळे आवरून घ्या. तुमच्या क्रोधाने भस्मसात व्हायला मी काय तुम्हाला त्या अरण्यामध्ये झाडावरती बसणारी बगळी म्हटले? कमालच झाली. कौशिक मुनी त्या माऊलीच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि विचारलं की माऊली, ही अवस्था तुम्हाला कशामुळे प्राप्त झाली मला सांगा. अहो अरण्यामध्ये ध्यान धारणा करून, साधना करून जे आम्हाला कळत नाही ते बसल्या जागी तुम्हाला कसं कळतं? त्यांनी सांगितलं, मी पतिव्रता आहे. माझ्या पतीची निष्ठेने श्रद्धेने मी सेवा करते. एक लक्षात घ्या, ज्या स्त्रीकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला विशेष अशा प्रकारचा गुण बघायला मिळतो, आपण समजून घ्यायचं ही स्त्री पतिव्रता असली पाहिजे. तिने सांगितलं की अरण्यामध्ये ध्यान धारणा करून जे तुम्हाला कळत नाही ते बसल्या जागी मला कळतं, कारण मी पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता मलाही अवस्था प्राप्त झाली पाहिजे, याकरता मला तुम्ही काहीतरी ज्ञान सांगा. त्याने सांगितलं, महाराज माझा पती आजारी आहे. मला माझ्या पतीची सेवा करायची मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आमच्या गावामध्ये एक व्याध आहे. व्याध म्हणजे शिकारी करणारा शिकारी. त्या व्याधाचं नाव आहे धर्मव्याध. तुम्ही त्याच्याकडे जा, तो तुम्हाला काही ना काही तत्वज्ञान नक्कीच सांगेल. मग त्या माऊलीच्या सांगण्यावरून कौशिक मुनी या धर्मव्याधाला शोधत शोधत त्या ठिकाणी आले. बघितलं तर तो माल मोजून देत होता आपल्या गिऱ्हाईकांना, कारण त्याचा तो व्यवसाय होता. पण जो माल त्या ठिकाणी तो आपल्या गिऱ्हाईकांना मोजून देत होता ना महाराज, तो मांस विक्रीचं काम त्या ठिकाणी करत होता. आणि मांस विक्रीचं काम त्या ठिकाणी करत असल्या कारणामुळे कौशिक मुनी तिथे गेल्याबरोबर मनामध्ये विचार करू लागले, आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी कुणाचं तोंड पाहिलं, म्हणून एवढ्या दुर्गंधीच्या जवळ येऊन उभं राहण्याची वेळ आज माझ्यावर आली. कौशिक मुनी माघारी फिरले आणि माघारी जात असताना या धर्मव्याधाने कौशिक मुनींना बघितलं आणि आवाज दिला, ओ ऋषीवर, इकडे या. कौशिक मुनी आले. सांगितलं, म्हटले का हो ऋषीवर, अहो आमच्या गावातल्या त्या बाईने आत्ताच तुम्हाला माझ्याकडे पाठवलं का? कौशिक मुनींना आश्चर्याचा धक्काच बसला. महाराज म्हटले, हे गाव आहे की काय? अहो इथे तर प्रत्येकाला कळतंय की मी कशा करता आलोय. त्यावेळेला हा धर्मव्याध कौशिक मुनींना म्हणू लागला की ऋषीवर, मी जर तुम्हाला उपदेश करत करत राहिलो आणि तुम्हाला उपदेश करता करता जर माझा तराजू काटा कमी जास्त झाला तर मला नरकाला जावं लागेल. कारण परमार्थ 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 म्हणजे काय, तर भगवान परमात्म्याने आपल्या वाटेला दिलेले जे कर्म आहे ते प्रामाणिकपणाने करणं, याला शुद्ध परमार्थ म्हणतात. सेवा
थोडा अवघड पाहिजे होतं ते. स्वामीला जगुरी भक्ती पितृवचन सेवापती. कौशिक मुनीला दरम्यान सांगू लागला महाराज की परमार्थ म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्या वाट्याला दिलेलं जे कर्म आहे ते प्रामाणिकपणे करणे याला शुद्ध परमार्थ म्हणतात. पण आजकाल परमार्थाची व्याख्या सांगणाऱ्यांनाच माहित नाही शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात. महावैष्णव माऊली ज्ञानोबाने वर्णन करतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या परा तोषालागी. माऊली म्हणतात त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराला आपल्या स्वकर्मरूपी पुष्पाने त्याची पूजा केली असता आपण त्याच्या संतोषाला प्राप्त होऊ. मरणी पूजितीये रिझलीन आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. आपल्या स्वकर्मरूपी पुष्पांनी त्या विश्वात्मक असणाऱ्या परमेश्वराची पूजा केली असता माऊली म्हणतात आपल्या स्वतःच्या असणाऱ्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य प्राप्त होत असतं. आणि वैराग्य फार महत्वाचं आहे. ते विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेने ब्रह्मानंद योग्य होती जीव. मग वैराग्य फार महत्वाचा आहे असणारा हा धर्मव्याध कौशिक मुनींना परमार्थाची व्याख्या सांगू लागला. त्यावेळेला मात्र कौशिक मुनी विचारतात हे तुम्हाला सगळं कसं कळतं. म्हटले महाराज अरण्यामध्ये ध्यान धारणा करून जे तुम्हाला कळत नाही ते बसल्या जागी आम्हाला कळतं. म्हटले काय कळतं. म्हटले महाराज अहो तुम्ही नाही का अरण्यामध्ये बगळी जाळली. म्हटले तुम्हाला कसं कळलं. म्हटले कळायला कशाला पाहिजे. म्हटले त्या पतिव्रता स्त्रीने येऊन तुम्हाला सांगितलं का. म्हटले अजिबात नाही. मग तुम्ही शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आला होता का. म्हटले अजिबात नाही. म्हटलं कळालं कसं. अहो अरण्यामध्ये ध्यान धारणा करून तपसाधना करून जे तुम्हाला कळत नाही ते बसल्या जागी आम्हाला कळतं. म्हटले कळतं कसं. त्यावेळेला या कौशिक मुनींना धर्मव्याध सांगू लागला. या पक्कडाचा जो आवाज आहे ना कमी करा. त्याला इको दिलेला आहे त्याचा आवाज सारखा होतो. या कौशिक मुनींना धर्मव्याध सांगू लागला की माझ्या दैवताची मी निष्ठेने श्रद्धेने सेवा करतो. माझा दैवताची निष्ठेने श्रद्धेने सेवा करतो म्हणून जगाच्या पाठीवरती काय घडतं बसल्या जागी मला कळतं. कौशिक मुनी म्हणू लागले. म्हटले अशा कोणत्या दैवताची तुम्ही सेवा करतात की अरण्यामध्ये ध्यान धारणा करून जे आम्हाला कळत नाही ते बसल्या जागी तुम्हाला कळतं. त्या वेळेला या धर्मवादाने कौशिक मुनींचा हात धरला आणि कौशिक मुनींना हाताला धरून घेऊन आपल्या घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर हा धर्मवाद कौशिक मुनींना सांगू लागला. म्हटले ऋषीवर हे माझे मातृदेव आहेत आणि हे माझे पितृदेव आहेत. या माझ्या दैवताची मी निष्ठेने श्रद्धेने सेवा करतो म्हणून जगाच्या पाठीवरती काय घडतं हे बसल्या जागी मला कळतं. आणि असा असणारा जो धर्मव्याध आहे या धर्मव्याधाने कौशिक मुनींना धर्मव्याध गीता सांगितली. म्हणजे इथे सांगणारा एक साधा शिकारी आहे आणि ऐकणारा एक मोठा महान महात्मा आहे. म्हणजे कधी कधी असंही होतं की लहान माणसं मोठ्यांना उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल कधी कधी असंही होतं की लहान माणसं लहानांना उपदेश करतात तर कधी कधी असंही होतं की मोठी माणसं मोठ्यांनाच उपदेश करतात. आजच्या अभंगामध्ये असंच काहीसं घडलेलं आहे की विश्वमौली ज्ञानोबांना संत मुक्ताबाई महाराज उपदेश करतात. वयाने मुक्ताबाई लहान आहे पण आपल्या मोठ्या भावाला म्हणजे वडील बंधूंना उपदेश करतात. आणि जो उपदेश संत मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबांना केला ते अभंग ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्याच ताटीच्या अभंगाची सुरुवात माझ्या सेवेकरता घेतलेल्या अभंगाचा प्रथम चरण. योगी पावना मना योगी पावना मना योगी पावना
योगी पावन मनाचा सारे अपराध जनाचा सारे अपराध जनाचा सारे अपराध जनाचा योगी पावन मनाचा सारे अपराध जनाचा योगी पावन मनाचा सारे अपराध जनाचा. लोकांनी केलेला अपराध संतांनी सहन करायची जर काही पद्धत झाली की काय कुणास ठाऊक. पण विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही भावंडांचं जीवन निव्वळ सोसल्यासाठीच होतं. कधी कधी भिक्षेमध्ये माती घालवावी तर कधी कुणी म्हणावं परत आळंदी दिसला तर मारीन. पण माझ्या ज्ञानोबाईने ते अपकार करणाऱ्यावरती सुद्धा उपकारच करावा. एके दिवशीचा प्रसंग आहे महाराज. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आळंदीच्या कडेने सिद्धबेटाकडे चालले होते. ही चारही भावंड ज्या स्थानावरती, ज्या क्षेत्रावरती राहिली त्या स्थानाला सिद्धबेट असं म्हणतात. खरं तर भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या हे नाव चुकीचं आहे. कारण बेट हे त्यालाच म्हटलं जातं ज्याच्या चारही बाजूनी पाणी आहे. सिद्धबेटाच्या बाबतीमध्ये असं काही नाही. सिद्धबेट हे पाण्याने वेढलेलं नाही, मग तरी त्याला बेट का म्हणतात तर बेटामध्ये राहणारी व्यक्ती ही एकाकी असते. समाजाशी तिने संपर्क तोडलेला असतो. तसं या चारही भावंडांशी समाजाने संपर्क तोडलेला होता. पण तरी हे चारही राहत होते कारण हे चारही सिद्ध आहे. महाराज तुम्ही सिद्ध. हे चार सिद्ध ज्या स्थानावरती, ज्या क्षेत्रावरती राहिले त्याला सिद्धबेट असं म्हणतात. मग विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सिद्धबेटाकडे जात असताना त्यांनी बघितलं महाराज प्रत्येकाच्या घरापुढे सडा रांगोळी काढलेली, प्रत्येकाच्या घरापुढे गुढी उभारलेली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवलं जात आहे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या लक्षात आलं की आज संवत्सराचा पहिला दिवस, हिंदू नववर्ष, चैत्र शुद्ध प्रतिपदा, आज गुढीपाडवा आहे. निवृत्ती दादांच्या डोळ्यामध्ये टचकान पाणी आलं. आज आपली आई असती तर आपल्याही घरामध्ये गोडाधोडाचं, पुरणपोळीचं, मांड्याचं जेवण बनवलं गेलं असतं. पण माझ्या निवृत्ती दादांनी आपल्या अंतःकरणामध्ये असणारं दुःख सांगावं तरी कुणापुढे. मोठ्याच्या अंतःकरणामध्ये दुःख फार मोठं असतं महाराज, पण लहानांकडे बघून त्याला आपलं जीवन त्या ठिकाणी व्यथित करावं लागतं. माझ्या निवृत्ती दादांनी मनामध्ये विचार करावा की मी रडलो तर माझी मुक्ता रडेल, मी रडलो तर माझा सोपाना रडेल, मी रडलो तर माझा ज्ञाना रडेल. कारण मुक्ता रडली तर समजूत काढण्याकरता सोपान काका होते, सोपान काका रडले तर त्यांना मांडीवर घेण्याकरता माझे ज्ञानोबारे होते, आणि ज्ञानोबारे रडले तर त्यांची समजूत काढण्याकरता माझे निवृत्ती दादा होतेच ना. पण माझ्या निवृत्ती दादांचे अश्रू पुसण्याकरता कोण आहे? स्वतःचं दुःख पिऊन घेतलं महाराज. लहानपण हे फार भाग्याचं, पण मोठं असणं वाटतं तितकं सोपं नाही. मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये त्याला फार सहन करावं लागतं. मग लहानपण भाग्याचं, पण मोठेपण फार कष्टाचं. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी सांगावं की देवा मला मोठेपण नको, मला लहानपण दे. मला मोठेपण नको देवा, मला लहानपण दे. लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा.
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जगद्गुरु श्री संत तुकोबारांनी सांगावं. मग विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. सर्वच साधू संतांचं जीवन हे सोसण्यासाठी होतं, पण माझ्या निवृत्ती दादांनी आपले असो पिऊन घ्यावे आणि सिद्ध बेटाकडे आपल्या झोपडीच्या समोर जाऊन बसावं. फक्त आकाशाकडे बघावं, चिमुकल्या मुक्ताबाईने बघावं की माझा निवृत्ती दादा आला. आणि आल्याच्या नंतर बघितलं आणि संत मुक्ताबाई महाराजांनी निवृत्ती दादाने विचारावं, दादा अरे एवढं उदास झालेलं आज मी तुला पहिल्यांदाच बघते. आतापर्यंत उरामध्ये दाबून धरलेलं दुःख होतं, पण आता मात्र बांध फुटला आणि 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला माझ्या निवृत्ती दादाने म्हणावं, मुक्ता आज आठवण झाली ग आई बाबांची. अगं प्रत्येकाच्या घरापुढे सडा रांगोळी आहे, प्रत्येकाच्या घरापुढे गुढी उभारलेली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गुडागुडाचं जेवण बनवलं जात आहे, पण मुक्ता आज आपली आई असती तर तिने ही पुरणपोळी मांडण्याचं जेवण करून आपल्याला खायला घातलं असतं. कारण ज्या वेळेला आई बाबा देहांत प्रायचित्त घेण्याकरता गेले, आपण 4ही भावंड झोपलेलो होतो. पण जात असताना मला उठवून सांगावं की निवृत्ती आम्ही चाललो, पण आम्ही गेल्याच्या नंतर या तिघांचाही बापही तूच आणि आम्ही गेल्याच्या नंतर या तिघांची आई सुद्धा तूच. बरं होशील ना निवृत्ती? आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला शोधण्याकरता हे सैरा वैरा धावतील, यांच्या पायामध्ये काटे येतील, तुम्ही यांना सांग आपले आई बाबा गेले ते परत येतील या वाटेने गेलेत का हो? या मोठ्या भावाने लहान भावंडा सांत्वन तरी कुठल्या शब्दात करायचं होता सांगा ना मला. मुक्ता अगं आईचा तर पाऊल सुद्धा निघत नव्हता ग. तू झोपलेली होती, तिने माघारी यावं, तुझं डोकं मांडीवरती घ्यावं, तोंडावरतून हात फिरवावे, कडकडा बोटे मोडावी, आईचा तर पाऊल सुद्धा निघत नव्हता. मुक्ता तुम्हाला विचारतेस ना दादा, या वाटेकडे तू सारखा का बघत असतो? मुक्ता आपले आई बाबा गेलेत ना, ते याच वाटेने गेले. बरं आजही माझ्या या मनाला भोळी भाबडी आस लागलेली आहे की आपले आई बाबा परत येतील आणि याच वाटेने परत येतील, अशी भोळी भाबडी आस आजही माझ्या मनाला लागलेली आहे. आता मात्र बांध फुटला आणि माझ्या निवृत्ती दादांनी हंबरडा फोडून ओक्सा बोक्षी रडावं. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईने आपल्या दादाचं दुःख बघावं, पण कुठल्या शब्दानं सांत्वन करायचं हे सांगा ना मला. चिमुकल्या मुक्ताबाईने माझ्या निवृत्ती दादांच्या जवळ जावं, एवढे हात आपल्या दादाच्या गालावरती ठेवावे आणि म्हणावं, दादा रे, हे दादा मी आई बाबा कुठून आणून देऊ तुला सांग ना मला. दादा मी आई बाबा कुठून आणून देऊ तुला सांग ना मला. दादा रे मी आई बाबा आणून देऊ शकत नाही रे. दादा मी आई बाबा आणून देऊ शकत नाही रे दादा, पण तुझ्या करता पुरणपोळी मांड्याचं जेवण करून स्वतःच्या हाताने तुला भरवू शकते रे दादा. लगेच ज्ञानोबारांना सांगावं, दादा जा आळंदीमध्ये मांडे भाजण्याकरता खापर घेऊन ये. माझ्या ज्ञानोबारांनी मांडे भाजण्याकरता खापर आणण्यासाठी आळंदीमध्ये जावं, पण त्या विसवाने खापर सुद्धा मिळू दिलं नाही. इथून पुढे ज्ञानोबारांनी निघाले. सरोलीवर विस्तृत अशा पद्धतीचं गाव आहे. आता आळंदी ते जवळजवळ एकच झालेलं आहे. ज्ञानोबारांनी इंद्राणीच्या पाण्यामध्ये उतरावं, गळाभर पाण्यातून इंद्राणीच्या पलीकडे चरोली गावामध्ये जावं. स्वागत केले एका कुंभाराने, बसण्याकरता चटई दिली. येण्याचं प्रयोजन विचारलं. ज्ञानोबारांनी त्याच्याकडे मांडे वाजण्याकरता खापर मागितलं. बिचारा हरिभक्त होता, भगवत भक्त होता. ज्ञानोबारांना त्यांनी खापर दिलं. खापर आपल्या डोक्यावरती घेतलं. अंतःकरणामध्ये आनंद आहे. आपल्या दादाला गोडाधोडाचं खाण्याची इच्छा झाली, पुरणपोळी मांडे खाण्याची इच्छा झाली. मग आपल्या दादाची ती इच्छा आज आपण पूर्ण करणार आहोत. हा अंतःकरणामध्ये आनंद आहे. डोक्यावरती खापर आहे, गळाभर पाण्यामध्ये ज्ञानोबारांनी उतरावं आणि त्या गळाभर पाण्यातून पुन्हा इंद्राणीच्या अलीकडे यावं. पण फार मोठं दुर्दैव ज्ञानोबारांचं, त्यांचा द्वेष करणारा हा विसोबा रस्त्याच्या कडेला उभा होताच.
ज्ञानोबरांच्या डोक्यावरती त्याने खापर बघितलं आणि ते खापर हिसकावून घेतलं आणि दन दिशी दगडावरती आपटलं. ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. सांगितलं परत आळंदी दिसला तर मारी. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि हात जोडून म्हणावं, का हो आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? विसोबाने सांगितलं, अजिबात नाही. आमच्या दादाला गोडाचं खाण्याची इच्छा झाली आणि दादाची इच्छा ती आम्ही पूर्ण करतो आहोत, तर आमचा तोही अधिकार तुम्ही नाकारला. विसोबाने सांगा, तुम्ही मेलात तर बरं होईल, तुम्ही मेलात तर बरं होईल. हे विसोबाचे शब्द ज्ञानोबरांच्या कानामध्ये एखाद्या उघडलेल्या शिशासारखे शिरले. का? मायबाप गेल्याचं दुःख अगोदरच होत, पण आता मात्र सण होईना. महाराज माऊली उद्विग्न झाले, उदास झाले. आणि त्याच क्षणी ज्ञानोबरांनी विचार केला, नाह्य समाजाचा विचार करायचा. एकटाच राहायचं कुठेतरी गिरीकंदरामध्ये गुहेमध्ये, पण नाह्य समाजाचा विचार करायचा. विठ्ठल विठ्ठल. संत आणि साधू याच्यामध्ये फरक आहे. साधू स्वतःच्या देवामध्ये स्वतःच आत्मकल्याण करून घेतात. समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये आकर्षकता नसते आणि समाजामध्ये येणं त्यांच्याकरता अपरिहार्य नसतं. पण संतांचं मात्र तसं नाही. संतांना समाजाबद्दल आकर्षकताही आहे आणि समाजामध्ये येणं त्यांच्याकरता अपरिहार्यच आहे. माझ्या ज्ञानोबरांनी धावत धावत जावं, आपल्या झोपडीमध्ये जाऊन बसावं. झोपडीचा दरवाजा म्हणजे ताटी बंद करावी, उघडू नये म्हणून आतून आडवं लाकूड लावलं. एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले, मांडीमध्ये डोकं घातलं आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. चिमुकल्या मुक्ताईने बघितलं, आपला ज्ञानदादा आला आणि तसाच आत गेला. आवाज दिला, दादा दादा. अरे काय झालं? उपयोग झाला नाही. दादा, अरे तुला कोणी काही बोललं का? सांग ना मला. उपयोग झाला नाही. चिमुकल्या चित्रातून आत बघितलं की माझा ज्ञानदादा रडतोय. माऊली उद्विग्न झाले, उदास झाले. आज माझ्या दादाला कोणीतरी बोलले, असं होऊ नये बरं. समुद्राने खवळायचं नसतं, कारण ज्या दिवशी समुद्र रागवेल महाराज त्या दिवशी काठावरच्यांची काय अवस्था होईल. तुमचं आपलं जाऊ द्या, पण प्रत्येक लेकराची स्वतःची हक्काची एक हमखास जागा असते, ती म्हणजे त्याच्या आईची पोस्ट. ज्या दिवशी आई रागवेल त्याकरता, त्या लेकराकरता ती हक्काची जागा सुद्धा शिल्लक राहत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन करणे, प्रवचन करणे, सांप्रदायिकाने आपले झालेले अपराध माझ्या ज्ञानोबरांच्या पदरात टाकावे आणि माझ्या ज्ञानोबरांनी ते झालेले अपराध क्षमा करावे, ही आजवरची रीत आहे. बोलिलेले पुरे देवा पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज मी सिद्ध नाही विचारिता अधिकार म्या अपुरा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा, असा ज्ञानोबरांचा अधिकार आहे. पण आज अघटितच घडलं. आज मात्र समुद्र खवळला. समुद्र म्हणजे सागर. ज्ञानोबरांचा अधिकार काय आहे महाराज? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
वारी आहे, त्याच्याकरता साधू संतांचं चरित्र आहे. काय माऊलींची कृपा तुम्हाला सांगतो मी महाराज. या नारदाच्या गादीवरती राहून कीर्तन करण्याचं सामर्थ्य जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर विश्वमौली ज्ञानोबरायांनी. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या समाजाला द्यावा. खरं तर ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, समुद्र आहे. आपण त्या समुद्रातला एक साधा थेंब सुद्धा नाही. पण काय ज्ञानोबरायांची कृपा आहे माझी. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ती 18 अध्याय फक्त वहीवरती कागदावरती नुसते उतरवली, फक्त उतरवली. 9000 ओव्या फक्त कागदावरती उतरवल्या. ज्ञानोबरायांचा कृपा प्रसाद प्राप्त झाला की कीर्तनकार बनवले. काय कृपा पाहिजे. सागरही महाराज ज्ञानाचा. पण त्यांच्याही जीवनामध्ये उद्विग्नता निर्माण झाली. भयानक प्रसंग ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निर्माण झाला. खरं तर इथपर्यंत सांगायचं, पण बरीच माणसं सांगतात तुम्ही पुढचं का सांगत नाही. ज्ञानोबरांनी योग सामर्थ्याद्वारे आपल्या जठरांनी पेटवला आणि आपल्या पाठीवरती मांडे भसले. समाजाला चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार घडत नाही महाराज. भयानक प्रसंग ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये निर्माण झाला आणि चिमुकल्या मुक्ताबाईने माझ्या ज्ञानोबरांना उपदेश करावा. अभंग ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबरांना सांगावं, दादा तुम्ही योगी आहात. नुसते योगी नाही, योगी पावन मनाचा. दादा नुसता योगी सुद्धा लोकांच्या अपराध सहन करतो. वा वा. नुसता योगी जरी असलं तरी तो लोकांचे अपराध सहन करतो. पण दादा तुम्ही तर पावन मनाचे योगी आहात. आणि ज्याचं मन पावन असतं ना, ज्याचं मन पावन असतं त्याने त्याच्या जीवनामध्ये सुखद दुःखद काहीही घडलं तर त्याचा परिणाम त्याच्या जीवनावरती होत नाही, कारण त्याचं मन पावन असतं. तो नेहमी दुसऱ्यांना क्षमा रूपाने बघत असतो. मग दादा तुम्ही तर योगी आहात, नुसते योगी नाही तर पावन मनाचे योगी आहात ना. मग साहे अपराध जनाचा. लोकांनी केलेले अपराध आपण सहन केलेच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संतांचा हा धर्मच आहे. संतांचा हा धर्मच आहे. बघा, अन्न फेकून देणं ही विकृती आहे. अन्न फेकून देणं ही विकृती आहे आणि अन्न उद्यासाठी ठेवणं ही प्रकृती आहे. तर मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे. पण तेच अन्न उपवाशी आणि गरजू माणसांना देणं ही संस्कृती आहे. माणसाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. भगवान परमात्म्याने दिलेला हा अमूल्य किमतीचा नरदेह संसार प्रपंचामध्ये झिजून घालवला ही विकृती आहे. साधू स्वतःच्या देहाद्वारे स्वतःचं आत्मकल्याण करून घेतात, याला प्रकृती म्हणतात. पण संतांचं जीवन हे मात्र संस्कृती प्रधान आहे. का? संत स्वतःचं तर कल्याण करतातच, पण जगताचंही कल्याण करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. 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 देह नष्ट रीती परोपकारी. देह नष्ट रीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या
केळी खाणाऱ्याचे सुद्धा 3-4 प्रकार सांगता येतील. केळीची साल रस्त्यावरती टाकणारा दुसऱ्यावरती परोपकारच करतो. केळीच्या सालीवर घसरून पडणारा हसत हसतच उठतो ना. अहो, केळीची साल रस्त्यावरती टाकणं ही विकृती आहे. केळीची साल रस्त्यावरती टाकणं ही विकृती आहे. पण तीच केळीची साल कचरा कुंडीमध्ये टाकणं ही प्रकृती आहे. ती केळीची साल कचरा कुंडीमध्ये टाकणं ही प्रकृती आहे, पण तीच केळीची साल गायीच्या मुखात घालणं ही संस्कृती आहे. विश्वमाऊली ज्ञानोबांना संत मुक्ताबाई महाराजांनी सांगावं की माऊली तुम्ही संस्कृतीत या, संस्कृतीत जगा. कारण लोक रागाने वनवासाले भडका झाले तर आपण पाणी व्हावं आणि ती भांडणं मिटवावी. संत मुक्ताबाई महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात यांना त्रास होतोय जरा. ते म्हणतात आता माझं वय झालं, तेवढं शक्य नाही बा. असं इथे वय सुद्धा विसरून जातात हो माणसं. वारकऱ्याचं जीवनच असं आहे महाराज. वा वा वा. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे. पण 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या उड्या मारतात. इथे वय ही काहीच नसतं महाराज, आनंद आहे. मग विश्वमाऊली ज्ञानोबांना संत मुक्ताबाई महाराजांनी सांगावं की माऊली लोक जर रागाने वनवास झाले भडका झाले तर आपण पाणी व्हावं आणि ती भांडणं मिटवावी. बघा, राजा परीक्षिती अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा अर्जुनाचा नातू हा राजा परीक्षिती तक्षक नावाचा सर्प चावून आणि परीक्षित राजाचा मृत्यू झाला. ही गोष्ट जेव्हा त्याच्या पुत्राला म्हणजे जन्मेजयाला समजली, तो राग मनामध्ये धरला आणि उत्तमका नावाचे मुनी येऊन जन्मेजय राजाला भेटतात आणि सांगतात की तक्षक नावाचा सर्प चावून जर तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तर तू बदला घे. मग तू सर्पमेध यज्ञ कर. आणि सर्पमेध यज्ञ उत्तमका नावाच्या मुनीच्या सांगण्यावरून जन्मेजय राजाने सुरू केला आणि त्या सर्पमेध यज्ञामध्ये जगाच्या पटीवरती असणारे सगळे सर्प येऊन पडायला लागले महाराज. निरपराध असणारे तेही पडू लागले. आहुती त्या ठिकाणी सर्पांची त्या यज्ञामध्ये पडत असताना ही गोष्ट ज्यावेळी आस्तिक मुनींना समजली. आस्तिक मुनी म्हणजे जरत्कारू ऋषींचे पुत्र. आईचं नाव जरत्कारू, आता फार मोठा कथाभाग आहे. हे आस्तिक मुनी त्या ठिकाणी आले आणि त्या आस्तिक मुनीने ते जाळायचं सर्पसत्र बंद केलं. विठ्ठल ऐका, संत आणि साधू ज्या ठिकाणी जातात तिथली भांडणं मिटतात. संत आणि साधू ज्या ठिकाणी जातात तिथली भांडणं मिटतात. पण तुम्ही आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी बरोबर आहे ना बाबा. बघा, एक व्यक्ती त्या पानटपरीवरती गेली आणि त्या पानटपरीवाल्याकडून त्याने सिगारेट मागितली. सिगारेट मागितल्याच्या नंतर त्याने त्याला दिलं. आता सिगारेट घेतल्याच्या नंतर तो थोड्या वेळाने म्हणायला लागला, म्हटले आता हे पेटवण्याकरता माचीस म्हणजे काड्याची पेटी पाहिजे. त्या पानटपरीवाल्याने सांगितलं, म्हटले माचीस म्हणजे काड्याची पेटी संपलेली. म्हटले आता हे पेटवायचं कसं? त्याने सांगितलं काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. म्हटले मग ती समोर तुम्हाला लहान सदरा घातलेली व्यक्ती दिसते का? आता ही तुझ्याच आहे, त्याने काही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला तेव्हाच सांगायचं आहे.
समोर लाल सदरा घातलेली व्यक्ती तुम्हाला दिसते का? हा म्हटला हो. म्हटलं मग ती लाल सदरा घातलेली व्यक्ती दिसते का? त्याच्या जिभेवरती नावून ठेवा, तुमचं सिगारेट आपोआप पेटेल. हा म्हणायला लागला, म्हणजे त्याच्या जिभेवर, आणि सिगारेट ठेवल्याच्या नंतर कसं काय पेटेल? तर म्हणता हो, त्याच्या जिभेने आमचा गाव पेटवलं. अजून विजायला तयार नाही, अजून माणूस माणसाच्या जवळ यायला तयार नाही, तिथं तुमच्या सिगारेटचं काय घेऊन बसला? संधी सुखे भावे पाणी. एकदा समर्थ रामदास स्वामी एका माऊलीच्या दारासमोर भिक्षा मागण्याकरता गेले, आणि भिक्षा मागण्याकरता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर महाराज माऊली रागवली होती. पती पत्नीचं भांडण झालं, आणि भांडण झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, महाराज एक गमिलं घेतली, त्या गमिलात माती घेतली, पाणी घेतलं, आणि एक सुती कपडा घेतला आणि लागली भिंत सारखली. त्या सुती कपड्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? पोचारा म्हणतात. काय म्हणतात? पोचारा. ती लागली भिंत सारवायला. पण माणसाचा स्वभाव असा आहे महाराज, आपला राग असतो कुणावर आणि आपण काढतो कुणावरच. आता पती पत्नीचं भांडण झालं, हिचा राग होता नवऱ्यावर. राग कुणावर होता? नवऱ्यावर. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरता दारात आले, आवाज दिला, ओम भिक्षा देही. आवाज कानावरती पडला, महाराज भिक्षा करायचा. राग होता नवऱ्यावर. जशी रागातच निघाली, महाराज हातामध्ये पोचारा घेतला, तो पोचारा घेऊनच घराच्या बाहेर. आणि बघितलं समोर समर्थांना म्हटले, चांगला तरुण दिसतो, म्हटले भीक मागायला लाज नाही वाटत? काम करायला काय होतं? समर्थाने सांगितलं, माई अगं सकाळी सकाळी प्रवचन नको, भिक्षा दे. म्हटले तुला काय हे प्रवचन वाटलं? मग तर आणखीनच राग वाढला. म्हटले भिक्षा नाही मिळणार. म्हटले माई अगं माझा नियम आहे, पहिल्या घरातून काही ना काही घेतल्याशिवाय मी माघारी परत जात नाही, मला भिक्षा पाहिजे. म्हटले नाही मिळणार. बेकार माणसाला काय करायला हवे सांगता येत नाही महाराज. तिचा राग होता नवऱ्यावर, राग होता नवऱ्यावर. दारामध्ये समर्थ भिक्षा मागण्याकरता आले महाराज. समर्थांनी सांगावं की माझा नियम आहे की पहिल्या घरातून काही ना काही घेतल्याशिवाय मी जात नाही. माऊली सकाळी सकाळी प्रवचन नको, भिक्षा पाहिजे. क्रोधाचा पारा आणखीन वाढला, आणि हातामध्ये असणारा जो पोचारा होता का महाराज, तोच त्यांनी समर्थांच्या जोडीत टाकला. म्हटले ही घे भिक्षा, आणि मी तिथून परत येऊ नको. संती सुखे भावे पाणी. समर्थाने ती भिक्षा घेतली, महाराज आपल्या आश्रमात आले. तो असणारा सुती कपडा, त्याला नमस्कार केला महाराज. मग तो सुती कपडा घेऊन एका झऱ्यावरती गेले, स्वच्छ धुतला, उन्हामध्ये तो कडक वाळवला, त्याच्या चिंध्या केल्या, त्या चिंध्यांच्या वाती वळल्या, आणि त्या वाती घेऊन समर्थ रामदास स्वामी रामप्रभूच्या मंदिरात आले. समईमध्ये त्या वाती टाकल्या, त्याच्यामध्ये तेल टाकलं, आणि त्या वाती पेटवल्या. तर त्या वातींच्या प्रकाशामध्ये रामप्रभूंचा गाभारा असा उजळून निघाला. समर्थांनी स्तुती करावी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रमोषणां कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सायंकाळ झाल्याच्या नंतर हिच्या रागाचा पारा शांत झाला. तर कुठल्याही माणसाचा स्वभाव रागात नाही, विकार नसतात माणसाच्या अंतःकरणामध्ये. जगाच्या पाठीवरती कुठलाच माणूस रागीट नाही महाराज. मला सांगा, कुठलाही माणूस 24 तास बडबड करू शकतो का मौन राहू शकतो? सांगा, कुठलाही माणूस 24 तास बडबड करू शकतो का मौन राहू शकतो? मौन राहू शकतो. कुठलाही मनुष्य 24 तास खाऊ शकतो का उपाशी राहू शकतो? उपाशी राहू शकतो. जगाच्या पाठीवरती असलेला कुठलाच माणूस रागीट नाही. अहो, सायंकाळ झाल्याच्या नंतर हिच्या रागाचा पारा शांत झाला. रागाचा पारा शांत झाल्याच्या नंतर तिच्या मनात विचार आला, अरे सकाळी आपल्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता आलेला तो भिक्षेकरी, भिक्षा म्हणून आपण त्याच्या जोडीमध्ये हातामध्ये असणारा पोचारा टाकला. फार मोठा अपराध झाला आपल्याकडून. आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याच्याकडेच मागावी. परंतु सकाळी आपल्या दारामध्ये आलेला भिक्षेकरी आपल्याला मिळणार कुठे? आता आपण केलेल्या चुकीची माफी आपण देवाकडेच मागावी. म्हणून ती माऊली त्याच रामप्रभूंच्या मंदिरात आली, ज्या रामप्रभूंच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी वातींच्या प्रकाशाने प्रभूंचा गाभारा समर्थाने उजळून काढला.
ती माऊली त्याच रामप्रभूंच्या मंदिरामध्ये गेली. गेल्याबरोबर तिने समर्थांना बघितलं, अरे सकाळी आपल्या दारामध्ये आलेल्या भिक्षेकरी तर हाच. तिने जाऊन समर्थांचे पाय धरले, सांगितलं, स्वामी मला क्षमा करा. सकाळी तुम्ही माझ्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता आलात, पण भिक्षा म्हणून मी माझ्या हातामध्ये असणारा पोचानाच तुमच्या झोळीत टाकला. फार मोठा अपराध झाला, माझ्याकडून क्षमा करा. समर्थांनी सांगितलं, माई अगं तू दिलेली भिक्षा मी वाया घालवली नाही. मग अगं तो सुती कपडा झऱ्यावरती जाऊन स्वच्छ धुतला, उन्हामध्ये कडक वाळवलं, त्याच्या चिंध्या केल्या, त्याच्या वाती वळल्या. बघ म्हटले, अगं त्याच वातींच्या प्रकाशामध्ये माझ्या राम प्रभूंचा गाभारा कसा उजळून निघाला. भक्तराज घेणच खजील झाली. म्हटले, स्वामी तुम्ही संत आहात म्हणून हे सहन करू शकतात, पण सकाळी तुम्ही माझ्या दारामध्ये आलात तेव्हा मी तुम्हाला ज्या शिव्या दिल्या त्याचं काय? समर्थांनी सांगितलं, माई अगं तू दिलेल्या शिव्या सुद्धा मी वाया घालवल्या नाही ग. मग अगं मी ती अक्षरं चांगली स्मरणात ठेवली. म्हटली मी ती अक्षरं उलट केली, त्याची मी ओवी बनवली आणि माझ्या दास बोधा करता ती कामात आली. का? अक्षरांच्या शिव्याही होतात आणि अक्षरांच्या ओव्याही होतात. अक्षरांच्या शिव्याही होतात आणि अक्षरांच्या ओव्याही होतात. आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 52 अक्षर आहेत महाराज, क पासून ञ पर्यंत. इंग्रजी भाषेचा जर आपण विचार केला तर इंग्रजी भाषेमध्ये 26 अक्षर आहे. म्हणजे इंग्रजी भाषा आपल्या मराठी भाषेपेक्षा निम्म्याने गरीब आहे. 26 दुने. म्हणून आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकणं ही अपरिहार्यता जरी असली, म्हणजे आपल्या मुलांना इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपली मराठी भाषा ही आपल्या मुलांना बोलता आलीच पाहिजे आणि ती स्पष्टच. मग आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकणं हे जरी अपरिहार्य असलं, पण मराठी बोलता आलंच पाहिजे, ते स्पष्ट बोलता आलंच पाहिजे. तर महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे, मराठी भाषेचा गौरव करतात. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताची पैदाशी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणून शब्द हे शस्त्र आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबा संत मुक्ताबाई महाराजांनी सांगावं की माऊली, लोक जर आपल्याला शब्दाने दुःख देत असतील, क्लेश देत असतील, आपण उपदेश म्हणून त्याचा स्वीकार करावा किंवा उपदेश म्हणून तो मानावा. संत मुक्ताबाई महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात संती मानावा उपदेश विश्वरागे झाले वंदी संती सुखे भावे पाणी. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले आहेत ना, त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा.
मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भगवंताचं भजन करायचं. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. ज्याच्या हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विठोबार कुमारी विठोबार कुमारी एवढा आनंद झाला. आता वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी आपले हात वरती केले. आता करा काय वरती केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. न सांगता प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. परिवार आणि आमचे नानाशीचे दादा अतिशय या फुलांच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रेम तुमचं माझ्यापर्यंत पोहोचलं. सर्व वा बरं झालं. तिळगुळ घ्या गोड गोड बोल. अतिशय सुंदर. संपूर्ण या ठिकाणी समाज बांधव सगळ्यांच्या ठिकाणी खरंच आभार. शब्दशस्त्रे झाले क्लेश संधी मानावा उपदेश. विठ्ठल विठ्ठल. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरावे म्हणतात. तुम्हाला जे करायचं नाही ते बोलू नका बाबा. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरावे म्हणतात. विषय खूप चाललाय.
ऐका, कुठल्याही शस्त्राने झालेली जखम कालांतराने बरी होऊ शकते महाराज. कुठल्याही शस्त्राने झालेली जखम कालांतराने बरी होऊ शकते, पण शब्दाने झालेली जखम कधीही बरी होऊ शकत नाही. द्रौपदी मातेने शब्द वापरला, आंधळ्याची पोरं आंधळीच असतात. एवढं एकच वाक्य संपूर्ण महाभारत घडायला कारणीभूत ठरलं महाराज. म्हणून शब्द जपून वापरावे म्हणतात. जगद्गुरु श्री संत तुकोबारे सांगतात, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारिणी. माऊली म्हणतात, साचा निमवाळ मितले परिरसा, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. अहो माणूस मरेल, पण शब्दाने झालेली जखम कधीच भरून निघू शकत नाही. पण काही माणसाला हे कळतच नाही. माता संतांनी या बाबतीमध्ये काय पवित्रा घ्यावा याकरता जाता जाता एकच दृष्टांत सांगेन आणि आपली सेवा संपवेल. विठ्ठल विठ्ठल. राजे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून संभाजी राजांना मथुरेमध्ये ठेवून त्याने एका संन्याशाचा वेश परिधान केला. अंगावरती भगवी वस्त्रे परिधान केली, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, जटा वाढलेल्या आहेत, हातामध्ये कमंडलू आहे. बरोबर एक सेवेकरी होता, सेवा करणारा. महाराज सेवेकरी कसला, सैनिकच होता तो, पण त्याला सुद्धा भगवी वस्त्रे परिधान केलेली होती. ही दोघंही महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आले आणि खानदेशातले एक छोटस खेडं गाव लागलं. एका म्हातारीच्या दारासमोर उभं राहून आवाज दिला, आई आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवायचं. तिने सांगितलं, बाळा मी एवढी गरीब आहे की आमटी आणि भात सोडून मी तुम्हाला दुसरं काही खायला देऊ शकत नाही. राजाने सांगावं, आई आम्ही दक्षिणेच्या यात्रेला चाललो, प्रवासामध्ये जेही मिळेल त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार करतो, चालेल आम्हाला. त्या माऊली खापराच्याच भांड्यात भात आणि खापराच्याच भांड्यात आमटी केलं आणि तिने आवाज दिला, महात्मा या आतमध्ये. दोघी आतमध्ये आले, जेवायला बसले. पण आज ज्याला ती जेवायला वाढती आहे, जो तिच्या घरामध्ये बसून जेवतो आहे महाराज, तो या राज्याचा राजा आहे हे तिला माहित नाही. कारण राजाने आपली ओळख दिली नाही. कारण औरंगजेबाने आपले हेर चौकडे पसरवलेले होते. त्या माऊलीने पात्रावरती भात काढला, भातावरती आमटी वाढली. आता तिच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी भांडी नाही, वाढण्याकरता कुठून असणार? ते पात्र बनवले होतं झाडांच्या पानांपासून. त्या पात्रावरती तिने भात वाढला, भातावरती आमटी वाढली. पण झालं असं की आमटी अशी पात्राच्या बाहेर पडायला लागली. आमटी पात्राच्या बाहेर पडायला लागली. राजाने काय करावं, ती आमटी ओढून घ्यावी, तिच्यामध्ये भात बुडवावा आणि तो खावा. जेवताना मात्र राजांचे हाल व्हायला लागले. का? राजे छत्रपती शिवाजी महाराज कितीही झालं तर शहाजी राजांचे पुत्र होते महाराज. एका जहागीरदाराचे एवढ्या गरिबीमध्ये जेवण्याचा हा पहिलाच प्रसंग. राजांचे जेवताना हाल व्हायला लागले. पण आता मात्र ती म्हातारी राजांना हसायला लागली आणि हसल्याबरोबर राजा म्हणतात, माई अगं का हसलीस? तिने सांगितलं, म्हटले तू सुद्धा आमच्या शिवाजी राजासारखा बावळट दिसतो. राजे चमकले, म्हटले ही औरंगजेबाचा हेर तर नाही. पण पुन्हा मनामध्ये विचार केला, म्हटले ही एवढी म्हातारी, हिच्या डोळ्यांना नीट दिसत नाही, म्हटले ही कसली औरंगजेबाचा हेर? तिने सांगितलं, म्हटले तुला सुद्धा आमटी बरोबर भात खाता येत नाही वाटतं, म्हटले मी तुला शिकवते. राजाने पात्रावरती भात काढलेला होता. महाराज त्या म्हातारीने ते भातामध्ये असं खड्ड केलं, आळं केलं आणि त्याच्यामध्ये आमटी वाढली. सांगितले, म्हटले इकडे लक्ष दे, पुढे तुझ्या उपयोगात येईल. राजांनी त्या ठिकाणी आमटी भात कालवला, पोटभर जेवले, हात धुतले. हात पुसण्याकरता तिने आपला पदर पुढे केला. राजांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. आठवण झाली राजमाता जिजाऊ आईसाहेबांची. राजे निघाले, पण मनामध्ये प्रश्न होता की म्हातारी आपल्याला बावळट का म्हटली. राजे परत आले आणि सांगितलं, माई अन्नदाता सुखी भव. विचारले, म्हटली माई आपल्या शिवाजी राजा बावळट कसा? तू त्याला बावळट का म्हटली? तिने सांगितलं, म्हटले अहो आपला शिवाजी राजा नुसते किल्ले जिंकतो, पण एका सुद्धा किल्ल्याला तटबंदी नाही. मी कशी भाताची तटबंदी केली?
आमटी बाहेर जाऊ नये म्हणून. मग तशी आपल्या शिवाजी राजाने सुद्धा प्रत्येक किल्ल्याला तटबंदी केली पाहिजे. कारण प्रत्येक किल्ल्याला जर तटबंदी केली तर आपल्या स्वराज्यामध्ये असणारी संपत्ती जी आहे ती स्वराज्याच्या बाहेर न जाता स्वराज्यातच राहील. पण माझा हा निरोप राजापर्यंत पोहोचवणार कोण म्हटले मी सांगेन ना माई. कोण म्हणताय? स्वतः राजे. बघा राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज मनामध्ये जर विचार आणला असता तर ते तिला शिक्षा सुद्धा देऊ शकले असते. ही म्हातारी आपल्याला बावळट म्हटली, जागेवरती शिक्षा दिली असती महाराज. पण राजाने तसं केलं नाही. ती असं म्हटल्याच्या नंतर मनामध्ये त्याच क्षणी विचार केला की इथून पुढे किल्ले कमी जिंकायचे पण प्रत्येक किल्ल्याला तटबंदी करायची. राजाने तिथून पुढे प्रत्येक किल्ल्याला तटबंदी केली. एक सुद्धा किल्ला तटबंदी शिवाय नाहीये. मनात विचार आला असता तर बावळट म्हणणाऱ्या म्हातारीला शिक्षाही केली असती. पण मला वाटतं माझ्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर असं केलं असता महाराज तर माझ्या राजाचं चरित्र घडलंच नसतं. चरित्र घडलंच नसतं. म्हणून तर विश्वमाऊली दानोबरायांना संत मुक्ताबाई महाराजांनी सांगावं की माऊली तुम्ही या जगतात आलात विश्वरूपाने. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये याला अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणतात. जसं घट आणि माती वेगळी नाही महाराज माती काढून घ्या घट म्हणा होईल का? जसं पट म्हणजे दोरा आणि वस्त्र वेगळं नाही. ते विणकराने एक एक दोरा गुंफून ते वस्त्र तयार केलेलं आहे. मग आता पट म्हणजे दोरा काढून घ्या वस्त्र म्हणा कसं वस्त्र होईल? घट आणि माती वेगळी नाही. पट म्हणजे दोरा आणि वस्त्र हे वेगळं नाही. तसं माऊली तुम्ही या जगतात आलात विश्वरूपाने. मग लोक जर शब्दाने तुम्हाला दुःख देत असतील परमेश्वराची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. का तुम्ही योगी आहात? योगी नुसते योगी नाही पावन मनाचे योगी आहात ना माऊली. माताने तुम्हाला सांगते ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अभंगाचा शेवटचा चरण विश्वपटा
बने संती सुखे ववे पाणी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पौष परीश्वरी या पौष परीच्या निमित्ताने गेल्या 53 वर्षांपासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानरत्न 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना संपूर्ण या ठिकाणी असणारे समाज बांधव त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी एक व्यक्ती या ठिकाणी नारळ उचलते महाराज. एका व्यक्तीने सप्ताह करणं म्हणजे सोपं गावाला जेव्हा येतं महाराज येतो दरवर्षी आनंदाने माणसं उचलतात तो नारळ आम्हाला सेवा द्या आम्हाला सेवा द्या. पण एकापेक्षा एक वरचढच कार्यक्रम होतात आणि मला वाटतं या संप्रदायामध्ये जे कार्य करतात ना मला आयुष्यामध्ये त्याला कशाचीच काही कमतरता पडणार नाही. खरं दादा मी सांगेन याच्या अनंत पटीने भगवान परमात्मा विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज भगवान त्र्यंबक राजा तुम्हाला देणारच याच्यात शंकाच नाही महाराज. जेवढं आपण देणार आहोत त्याच्या अनंत पटीने भगवान परमात्मा आपल्याला देतो. ही सात्विकता आज तुमच्या हातून एक कार्य संपन्न झालेले आहे ना या पुढच्या पिढीला आदर्श आहे. तिसऱ्या पिढीला जातं ते बरोबर तिसऱ्याच पिढीला चाललंय. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला त्यांचा हर्ष वाटतो त्यांचा आनंद वाटतो बरं का तुमचा नाही त्यांचा. काय आनंद आहे या आनंदासारखा आनंदच नाही महाराज. गोड ते लेकरू त्या ठिकाणी दिसत होतं महाराज कोणी तिच्याकडे बघा दृष्ट होईल अदृष्ट काढून घेऊ कुठे गेले आजीबाई आई कुठे आली. अगदी सुंदर अशा पद्धतीची सेवा संपूर्ण या ठिकाणी करणार परिवार आदरणीय शोभाताई आदरणीय रवींद्र भाऊ खेरणार आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सुपुत्र त्यांच्या सनबाई त्यांची मुलगी त्यांचे जावई सगळा परिवार मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. अविरत अखंडपणे संप्रदायाची सेवा या ठिकाणी तुमच्याकडून घडत राहू हीच विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या भगवान त्र्यंबक राजाच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना. संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या समाज बांधव त्यांच्या ठिकाणी आभार वृंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. मला वाटतं पुढच्या वर्षीचं नारळ